करायचा। बागलाण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना ताहाराबाद येथे घडली आहे। बनावट नोटा प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना लॅबमध्ये चक्क दारूचा मोठा साठा सापडला आहे। वैद्यकीय व्यवसायाच्या नावाखाली 2 नंबरचे धंदे, रक्ताचा तपासणीच्या लॅबमध्ये दारूचा महापूर, ही दृश्य आहेत बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील। मातोश्री क्लिनिकल लॅबचा संचालक आणि बनावट नोटा प्रकरणातील संशयित आरोपी गौरव संजय पवार याच्या कारनाम्यांनी संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। जायखेडा पोलीस बनावट नोटांच्या तपासासाठी गौरव पवार याच्या लॅबवर पोहोचले होते, मात्र तिथे गेल्यावर पोलिसांना जे दिसलं त्याने तेही अवाक झाले। पोलिसांनी लॅबची झडती घेतली असता तिथे उपचाराचे साहित्य कमी आणि दारूचा साठा जास्त आढळला। पोलिसांनी लॅबमधून तब्बल 94,000च्या 384 दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। ज्या ठिकाणी रुग्णांच्या लघवीची तपासणी व्हायला हवी तिथे मद्यसाठा पाहून खाकी वर्दीही चक्रावली। इतकेच नाही तर पवार हा रुग्णवाहिकेतून अवैध व्यवसायांची वाहतूक करत असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे। ज्या रुग्णवाहिकेला आपण देवदूत समजतो तिचा वापर अवैध धंद्यांसाठी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। सध्या जायखेडा पोलिसांनी विनापरवाना दारू साठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, मात्र आरोपीचा बनावट नोटांशी असलेला संबंध पाहता सापडलेली ही दारू तरी खरी आहे की बनावट याचाही तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।